तर आज ना मस्त असे बाप्पासाठी प्रसाद आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी फराळ या दोन्हींसाठी सुद्धा आहे ना मी आज बनवलेत बुंदीचे लाडू. हे जे लाडू आहेत ना बघू शकता मस्त असे मऊ आणि असे लुसलुशीत होतात. शिवाय अजिबात कडक होत नाहीत किंवा हे 8 ते 10 दिवस राहतात. अजिबात खराब होत नाहीत असे हे मस्त लाडू माझ्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवते. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, पीठ जे आहे की नाही बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. लक्षात घ्या बेसन चाळूनच घ्या. तर इथे मी 4 कप बेसन घेतलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर एक 600 ग्राम बेसन आहे आणि याला छान चाळून घेणार आहे मी. बेसन तुमचं घरचं असू द्या किंवा विकतचं असू द्या, बेसन चाळूनच घ्या म्हणजे छान हलकं फुलकं होतं. तर हे बघा बघू शकता असं छान असं हे मी सगळं चाळून घेतलं बेसन. आणि आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे थोडंसं चवीला लागावं यासाठी किंवा गोडाचा पदार्थ जरी असला तरीसुद्धा मीठ थोडंसं घालणं गरजेचं आहे म्हणून. तर आता याच्यामध्ये 1 मोठा ग्लास मी पाणी घातलं आणि याला ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी मोडायच्या, हळूहळू करून हे पाणी घालायचं. जास्त एकदम पाणी घालू नका, नाही तर मग गुठळा मोडायला वेळ लागतो. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत राहायचं. तर मी पुढे सांगते किती ग्लास पाणी लागलं ते. पुन्हा दुसरा ग्लास घेतला आहे आणि तोही घातला आहे मी. तर 1-2 ग्लास पाणी आत्तापर्यंत झालं. हा तिसरा ग्लास घातला आहे. म्हणजे 1 कप जर बेसन असेल की नाही तर 1 ग्लास पाणी लागतं असं समजून झाला. पण तुमच्या बेसनवर डाळीवर अवलंबून आहे, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर 3 ग्लास पाणी घातले, अजूनही थोडंसं पाणी लागणार आहे. म्हणजे एकूण 4 ते 4.5 ग्लास पाणी लागतं. पिठावर अवलंबून आहे, पीठ जसं असेल तसं. तर याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे छान मऊसूत असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ असं एकदम मऊसूत झालं पाहिजे, एकही गाठ राहायला नको अशा पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे. कारण पीठ जर तुम्हाला अशा गाठी मोडायला त्रास होत असेल तर काय करायचं, जी बेसन आपण चाळून घेतले की नाही हे असं पीठ बनवायचं आणि सरळ त्या बेसन चाळलेल्या चाळणीतून पुन्हा एकदा गाळून काढायचं म्हणजे एकही गाठ राहणार नाही. किंवा मग थोडंसं थोडं थोडं करून मिक्सरला हे बारीक करून घेऊ शकता. मी असं मला सवय आहे, मी दिवाळीच्या फराळामध्ये किंवा वर्षभर लाडूची ऑर्डर घेत असते बिंदूच्या लाडूची. त्यामुळे मलाही अशी सवय आहे, चमच्याने मी पटकन करते. त्यामुळे तुम्हाला जर पहिल्यांदा करत असाल किंवा असं त्रास होत असेल तर मी तुम्हाला एक पर्याय सांगितले इथे. तुम्ही चाळणीने गाळून घ्या किंवा मग मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल. तर इथे 4 ते 4.5 ग्लास मला पाणी लागले. 4 वाट्या पीठ मिक्स करायला. वजनाने 600 ग्राम पीठ आहे. तर पुढे साखर याच्यासाठी किती लागणार आहे ते सांगते. त्यासाठी तुम्हाला पीठ मोजूनच घ्यायचं आहे, अंदाजे पीठ घेऊ नका, मोजूनच घ्यायचं पीठ. अगदी मी बराच जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालं मी हे दिवाळीची ऑर्डर घेते. वर्षभर माझ्याकडे बुंदीच्या लाडूची ऑर्डर असते, पण मी अजिबात अंदाजे घेत नाही, अगदी मोजूनच घेत असते. हे बघा पीठ छान असं तयार झालं. हे बघा एकही गाठ राहिलेली नाही. मिक्स करत करत आपण चमच्याने जास्त मिक्स करत राहायचं. आणि ते एक छोटीशी टीप म्हणजे महत्त्वाची टीप आहे, जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर हे पीठ मात्र छान असं फेटून घेणं गरजेचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिट असं चमच्याने फेटत राहायचं पीठ. त्यामुळे पीठ अगदी हलकं होतं आणि मग आपली बुंदी जी आहे की नाही मस्त अशी टपोरी पडते. त्यासाठी सोडा घालणार असाल तर मात्र मग इतकं फेटायची गरज नाही. पण इथे तुम्हाला सांगू इच्छिते मी, सोडा घातल्यानंतर बुंदी जी आहे ती जास्त तेल पिते आणि तेलही तुम्हाला जास्त लागेल. त्यासाठी असं छान फेटून घ्यायचं. आणि आता हे पीठ आहे की नाही कमीत कमी 2 तास तरी मुरायला ठेवायचं. अगदीच नाही तर तुम्ही तासभर तरी ठेवाच, किंवा मग नसेल तुम्हाला वेळ तर मग थोडासा सोडा वापरला तरी चालतो आहे. आता तेल कडकडीत गरम करायला ठेवलं आहे. इथे माझ्याकडे झाऱ्या आहे, पण या झाऱ्याचं हँडल मी मुद्दामून काढलेलं आहे. त्याचं कारण सांगते, त्याचा दांडा जो असतो ना हँडल आहे तो खूप लांब होतो आणि मला ना तो खूप असा हलवायला हात दुखून यायचे. त्यासाठी ते मी हँडल काढून घेतलं आहे. आणि आता ही जी झाऱ्या आहे की नाही तो छान बारीक अशी बुंदी त्याची पडते म्हणून आम्ही वापरते. मी नवीन आणलेलं नाही, माझा बराच 15-16 वर्ष झालं मी जसं ऑर्डर घेते तेव्हापासून हाच माझ्याकडे झारा आहे. पण त्याला कशी करते मी, अगदी
पक्कडमध्ये छान घट्ट पकडून ठेवायचं आणि मग तेलावर थोडंसं वरून बेटर घातलं की आपोआप बुंदी खाली पडते. त्यासाठी हे मी वापरते. तर विशेष वेगळं काही नाही, हे माझी सवय आहे त्याची, ते वापरायची सवय लागली त्या झाऱ्याची म्हणून ते वापरते. बाकी अजिबात काही नाही की नवीनही आणलं तरी पण चालतं, पण माझ्याकडे ती सवय आहे. मला ते असतं ना एखाद्याच्या हातचे वस्तू असतात त्याच वापरल्या तरच ते पटकन होतं किंवा मग सवय असते असं. तर तेल अगदी कडकडीत गरम करायचं. बुंदीसाठी तेल एकदम कडक लागतं. हां, आणि इथे महत्त्वाची टीप म्हणजे बुंदीचे लाडू करताना किंवा गोडाचा पदार्थ करताना जास्त वास असलेलं तेल वापरायचं नाही. म्हणजे जसं की शेंगदाणा तेल, करडई तेल, तिळाचं तेल अजिबात वापरायचं नाही. मोहरीचं तेल तर त्याहून नाही वापरायचं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सनफ्लॉवर तेल आहे ते वापरायचं तुम्ही, म्हणजे त्या तेलाला वास नसतो. आता छान बॅटर असं फ्लफी झालं आहे आणि एक 2 तास मी ठेवलं होतं आणि आता बघा तुम्ही बघू शकताय झाऱ्यावर फक्त मी ते बॅटर ओतते. बघा कसे सुंदर अशी बुंदी पडते. अजिबात झाऱ्या जास्त हलवायची गरज नाही किंवा हे पीठ जे आहे की नाही बॅटर आहे ते थोडं थोडं करून टाकायचं. अगदी जास्त ओतू नका, अंदाज घेऊन ओता. सुरुवातीला जर नवीन तुम्ही करणार असाल तर अगदी थोडंसंच बॅटर ओता. आता इथे मी चमचा वापरला आहे, पण तुम्ही याच्यामध्ये ना जो पेला असतो किंवा एखादा कप घ्या आणि त्याने करा. आता इथे बघा बुंदी मस्त अशी पडली आणि पटकन ही बुंदी आहे ना भाजून येते. अजिबात वेळ लागत नाही. याच्यात मी कलर अजिबात घातलेला नाही. छान असे खरपूस तांबूस कलर येऊसपर्यंत बुंदी भाजायची. असं म्हणतात की बरेच जण की बुंदीचे लाडू करताना बुंदी जी आहे ते नरम करायची, अगदी पटकन काढायची, पण असं अजिबात नाही. बुंदी छान खरपूसपर्यंत भाजली तरीही चालते. त्याहून छान असे खमंग असे लाडू तयार होतात. त्यासाठी हे बघा बघू शकता असे मी बुंदी तयार करून घेतली. आता इथे एक छोटीशी टीप आहे. बऱ्याच मी अशा टीप दिलेल्या आहेत या बुंदीचे लाडू करताना, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर दुसरी टीप म्हणजे काय, आपण बुंदी पाडताना ना कधी कधी एकावर एक पडते किंवा कधी जाडसर पडते किंवा असे लांब अशी तार येते, तेही होतं. मग घाई गडबडीत असं होऊन जातं की अगदी गोलच बुंदी पडूसपर्यंत आपण करतो. असं नाही, घाईघाईमध्ये एकदम थोडंसं पीठ जे आहे ते जास्त पडलं जातं आणि बुंदी कधी मोठी होते, कधी एकमेकाला चिकटलेल्या असतात बुंदी, असे गुठळ्याने पडलेल्या असतात बुंदी. तर काय करायचं, हे बघा मोकळी बुंदी तर बाजूला तयारच आहे झालेली, पण जे हे बघा हे असे एकत्र होतात की नाही, तर त्याचं काय करायचं. तर हे असं सगळं एकत्र घोळून घ्यायचं वरती आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सर बंद चालू करत करत छान करून घ्यायचं की छान मस्त असे लाडू बांधायलाही मदत होते, शिवाय चवीलाही छान लागते, पाक आतपर्यंत मुरतो. अशी ही टीप आहे. ते बघा जाडसर बुंदी जी होती ती मी फिरवून घेतली आणि जी अख्खी बुंदी आहे ते मी तशीच ठेवलेले, म्हणजे तुम्हाला दोन्ही बघायला मिळतं. बुंदी आहे आणि थोडंसं आतमध्ये त्याच्या छान असं एकजीव झालेला आहे, त्यामुळे छान असे हे लाडू होतात. पाक अगदी आतपर्यंत मुरतो आणि लाडू तुमचे आहेत ते खूप छान असे मस्त होतात. आता त्यासाठी इथे मी सुकामेवा वापरला आहे. काजू, बदाम, पिस्ता आहे थोडे थोडे वापरलेत आणि हे मी तळलेले नाहीत, असेच वापरलेले आहेत. कारण इथे याच्यावर आपण गरम गरम पाक ओतणार आहे, त्यामुळे छान होतात ते. आता याच्यावर मी सुंठ, वेलची आणि जायफळाची पूड आहे माझ्याकडे, ती घालून मिक्स करून बाजूला ठेवलं. आता आपण पाक बनवायला घ्यायचा आहे. पाक बनवत असताना मात्र अगदी लक्षपूर्वक लक्ष द्या, कारण पाक महत्त्वाचा आहे बुंदीच्या लाडूसाठी. तर इथे 4 वाटी मी पीठ घेतलं होतं, त्यासाठी 3 कप, म्हणजे 4 कप जर बेसन होतं तर 3 कप मी साखर घेते. वजनी प्रमाण म्हणाल तर 600 ते 650 अशी साखर घ्यायची आहे. तेवढी ह्या किंवा थोडीशी अगदी 1-2-4 चमचे जास्त घेतली तरी चालेल. आणि पाणी 1.5 कप घातले, म्हणजे साखर जेवढी आहे त्याच्या अर्धं पाणी घालायचं आहे. म्हणजे इथे मी 3 कप साखर घेतली, त्यासाठी 1.5 कप पाणी घातलं. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायचं आहे आणि पाक तयार करायला घ्यायचा आहे. हे पाक करत असताना मात्र तुम्ही अजिबात बाजूला कुठलाही पदार्थ करायला घेऊ नका किंवा अजिबात त्याच्यावरून लक्ष हलवायचं नाही. छान असा हा पाक तयार होईपर्यंत. आता पाक झाला आहे कसा ओळखायचा, पाक करायला
उकळी आल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 मिनिट लागतात पाक तयार व्हायला. आणि झाऱ्यावर घेऊन थोडंसं असं बघायचा, शेवटचा थेंबचा तार पडली की समजायचं तुमचा पाक तयार होत आला आहे. दुसरी पद्धत तुम्हाला सांगते, हे बघा आहे की नाही, तार धरते की नाही. आता दुसरी पद्धत अशी की प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक 2-3 थेंब पाकाचे टाकायचे. हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा हे असं एकत्र व्हायला लागलं की समजायचं तुमचा पाक आला. पण एकत्र करत असताना जर हे पटकन विरघळलं तर समजायचं अजून पाक आलेला नाही. तर आता तुम्ही बघू शकता पाक आलेला नाही. अजून थोडंसं फिरवते मी आणि मग तुम्हाला दाखवते पाक कसा येतो ते. एक 2-3 मिनिट पुन्हा हे करून घेतलं तर असा घट्टसर व्हायला लागले की लगेच पाक येतो बरं का. थोडासा गॅस कमी करायचा आणि मग पुन्हा एकदा 2 मिनटासाठी पुन्हा हलवून घ्यायचं आणि पुन्हा चेक करायचं. बोटावर घेऊन अजिबात करू नका. तार वगैरे घ्यायचा प्रयत्न करू नका. फार गरम असतं हे, अक्षरशः बोटाचे असे चटके निघतात. हे तुम्हाला मी सांगते. की काय करायचं, सरळ पाण्यामध्ये आहे ना चमचाभर पाक घ्यायचा आणि त्याची गोळी बनते का ते बघायचं फक्त. गोळी म्हणजे अगदी कडाबंद गोळी अशी होते असं करायची गरज नाही. थोडंसं असं घट्टसर झालं की समजायचं पाक आला म्हणून. हे बघा आता मी पुन्हा एक तिसरी वेळ आहे मी करायची. तेच तुम्हाला सांगते मी. अगदी त्याच्यावरून अजिबात लक्ष हलवायचं नाही. सतत सारखं हे करत राहायचं आणि 1-2दा केलं की तुम्हाला अंदाज येतो की पाक कधी येतो आहे किंवा किती वेळ लागणार आहे तसं. हे बघा आता ही तिसऱ्या वेळेला मी थोडंसं पाक ओतून घेतला आणि आता मात्र हे बघा बघू शकता पाक तुमचा आलेला आहे. असा जर पाक आला नसेल तर तुम्ही थंड पाण्यात घातलं की जो पाक आहे तो विरघळतो, घट्ट होत नाही. आता यामध्ये काय करायचं, गॅस एकदम मंद ठेवायचा आणि एक मोठा चमचा भरून तूप घातलं आहे. तूप म्हणाल तर एक 50 ग्राम तूप मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. 600 ग्राम पिठामध्ये एक 50 ग्राम तूप घालायचं. त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर मग लाडू वळताना ते तूप आहे ना ते खाली गळायला लागतं. त्यासाठी 50 ग्राम तूप किंवा एक मोठा चमचा भरून तूप घालायचं. आता इथे जे मिक्स करून ठेवलेली बुंदी आहे तर याच्यावर हे पाक हा ओतून घ्यायचा. सगळाच ओतायचा, काही हरकत नाही. तुम्ही अजिबात घाई करू नका किंवा अजिबात टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. तुमची लाडू अजिबात पाक जो आहे तो पुढे गेलेला पाक अशा पद्धतीने केला की अजिबात पुढे जात नाही किंवा कच्चा होत राहत नाही. अशा पद्धतीने केल्यामुळे आता पाक आहे तो सगळा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आणि समजा यदा कदाचित पुढे जाऊन तुम्हाला एकटाच तुम्ही वळताय आणि जरासं थोडंसं घट्ट झालं तर काय करायचं तेही तुम्हाला पुढे सांगते मी. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि याचे लाडू वळून घ्यायचे. लक्षात ठेवा खूप गरम असतं, थोडंसं थंड होऊ द्या आणि मग लाडू वळायला घ्या. लगेच लाडू वळायला घेऊ नका, पण तेही अगदी पटापट झाले पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. आता महत्त्वाचं टीप म्हणजे तुमच्याकडे जर तुम्हाला जर हा पाक जरासा कडक झाल्यासारखं वाटला तर थोडासा गरम करून घ्यायचा आणि लाडू वळायचे. अशा पद्धतीने मस्त अशी हे लाडू वळून तयार होतात. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू